नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्र हो, बरेच दिवस झाले होते तुमच्यापर्यंत मला म्हणजे माहिती घेऊन येण्यासाठी खूप असा वेळ झालेला आहे. तर आता एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या हातात आलेली आहे. तर मित्रांनो, मी ती माहिती तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या. जेणेकरून मी म्हणजे तुमच्यासाठी जे पण काही गव्हर्नमेंट नोकरी वगैरे असतात नाही का, सरकारी नोकरी त्याच्यामध्ये महाराष्ट्र होमगार्ड म्हणा, महाराष्ट्र पोलीस भरती म्हणा किंवा इतर ज्या पण काही गव्हर्नमेंट नोकऱ्या असतात, त्या संदर्भातले जे पण काही जी-आर वगैरे, परिपत्रक वगैरे असतात, काही कात्रणं वगैरे असतात, ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. आता तुम्हाला म्हणजे जी माहिती मी देणार आहे, ते सध्या म्हणजे अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता चर्चेचा विषय आहे जो महाराष्ट्र होमगार्ड. त्यामध्ये मुंबई होमगार्ड भरती सध्या चालू आहे. तर त्या मुंबई होमगार्ड भरतीबद्दल ज्या पण काही मुलांच्या मनामध्ये काही शंका वगैरे होती. काही मुलं वगैरे आपल्या म्हणजे मागचा जो एक व्हिडिओ बनवला होता मी, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले होते, की "सर मुंबई होमगार्डचं रिझल्ट कधी लागणार आहे? म्हणजे त्याचे जे काही गुण वगैरे, जे काही मार्क्स वगैरे आम्हाला कधी कळणार आहे? कट ऑफ लिस्ट कधी लागणार आहे?" हे सर्व काही विचारत होते. तर त्या प्रत्येक पोरांचं, त्या प्रत्येक उमेदवारांचं शंकेचं निरसन आपण आता या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. ठीक आहे, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासन समादेश होमगार्ड बृहन्मुंबई जे काय असेल तिकडं डाव्या साईडला जाव क्रमांक दिलेला आहे आणि जी दिनांक आहे 17 मार्च 2025 आजची दिनांक आहे मित्रांनो. आणि ही माहिती जी काय आहे ताजी माहिती आहे. त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार. तर मित्रांनो बघा, अधिसूचना काय आहे? जे मुंबई होमगार्ड भरती झालेली आहे, ज्या पण काही उमेदवारांनी ग्राउंड देऊन आलेला आहे, त्या उमेदवारांनी तर म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. कारण पहा त्यांनी काय म्हणलेलं आहे, समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई यांच्या पटावरील मानसेवी होमगार्डचा जे काही भरती अनुशेष भरण्याकरिता दिनांक 13 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कागदपत्र पडताळणी पात्र उमेदवारांची मैदानी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. बरोबर आहे. 13 ते 16 तारखेपर्यंत मित्रांनो. 13, 14, 15, 16 असे 4 दिवस म्हणजे मुंबई होमगार्ड भरती चालू होती. या मैदानी भरती प्रक्रियेची जी माहिती ऑनलाईन भरण्याची सुरू असल्याने दिनांक 26 मार्च, पहा मित्रांनो काय म्हणले त्यांनी, 26 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड यांच्या वेबसाईटवर मैदानी भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांचे गुण दर्शविण्यात येतील. मित्रांनो, तुमचं जे काही प्रश्न होतं, की सर आमचे गुण कधी दर्शवण्यात येतील किंवा का म्हणजे ज्या पण काही गोष्टी वगैरे, तर तुमचं जे काही शंका होती त्याचं मी निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की पहा, 26 मार्च 2025 रोजी जे पण काही उमेदवार मुंबई होमगार्ड भरती दिलेली आहे, त्यांचे जे पण काही मार्क आहेत ते मुंबई होमगार्ड किंवा महाराष्ट्र राज्य होमगार्ड यांच्या वेबसाईटवर मैदानी भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांचे गुण दर्शवण्यात येतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. 26 मार्च 2025 रोजीपर्यंत कोणत्याही उमेदवाराने परीक्षेच्या निकालाबाबत प्रत्यक्ष भेटून वा मोबाईलद्वारे कोणत्याही अधिकाऱ्यासोबत संपर्क करू नये, अशा पद्धतीने ती सांगितलेलं आहे. 26 मार्च ह्या दिवशी तुम्हाला मित्रांनो तुमचे गुण दर्शवण्यात येतील आणि तसंच माननीय महासमादेशक होमगार्ड ब्रह्मवे यांच्या मान्यतेने हे म्हणजे पत्रक निघालेलं आहे मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला एक सांगायची म्हणजे आपली विनंती आहे मित्रांनो, जोपर्यंत तुमचं आता ते जे काही गुण वगैरे दर्शवणार 26 मार्चला, आणि आणखीन एक तुमच्या मनात शंका असतील, सर 26 मार्चला आमचे गुण दर्शवतील तर कट ऑफ कधी लागेल? तर मित्रांनो, ज्यावेळी तुमचे गुण दर्शवलेले जातात त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवसानंतरनं तुमचे जे काही आहे कट ऑफ लावली जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जास्त आता प्रतीक्षा करायची काही वेळ नाही, म्हणजे गरज नाही आहे. ऑलरेडी तुमचं सगळं म्हणजे गुण वगैरे तुम्हाला 26 मार्चला दिसतीलच. कोणाला किती पडले, काय पडले आणि त्या हिशोबानं जागेचं जे काही विचार करता तुम्हाला कट ऑफ किती लागेल, काय करेल, ते तुम्हाला म्हणजे जवळपास 26 मार्चच्या नंतरच तुम्हाला समजेल मित्रांनो, 3 ते 4 दिवसानंतर. आणि ज्या पण काही उमेदवारांनी मुंबई होमगार्डमध्ये चांगले मार्क घेतले असतील, कोणाला किती मार्क पडलेले आहेत त्यांनी म्हणजे ताबडतोब आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स आहे असं दणादण फेकून द्यायचं तुम्हाला. जेणेकरून बाकीचे पण जे काही मित्र आहेत त्यांना समजेल, की बाबा आपल्याला किती मार्क पडलेले आहेत. आणि तुम्हाला जर अंदाज काय वाटत असेल, की बाबा मुंबई होमगार्ड भरतीचा जो कट ऑफ लागणार आहे, एवढा कट ऑफ लागणार आहे. त्या संदर्भात सुद्धा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मार्क्स असा दणादण फेकून द्यायचा आहे मित्रांनो. जेणेकरून आपले बाकीचे जे काही मित्रमंडळी वगैरे आहेत त्यांना सुद्धा समजेल, की आपल्याला मार्क किती पडलेले आहेत. आणि मार्क्स हे टाकताना जरा ओरिजिनल टाका मित्रांनो. जेणेकरून त्याचा म्हणजे प्रत्येकाला फायदा होईल आणि लवकरात लवकर तुमचं जे काही म्हणजे तुम्हाला वाटतं नाही का बाबा लवकरात लवकर रिझल्ट लागलं पाहिजे, लवकरात आपण ट्रेनिंगला जाऊन आपण डायरेक्ट बंदोबस्ताला गेलं पाहिजे.
त्या हेतूनं तुम्हाला ते लवकरात लवकर समजणं हे गरजेचं असतं. जर मित्रांनो माहिती आपली आवडली असेल तर कृपया करून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. कारण की अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि YouTube चॅनलवर कसं आहे होमगार्ड संदर्भातली जी पण काही माहिती सांगणारी YouTube चॅनल वगैरे आहेत, भरपूर असे कमी आहेत आणि महाराष्ट्रामधलं जे काही मराठीमध्ये सांगणार आहेत ते तर भरपूर असे कमी आहेत. त्यामुळं आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला एकदम परफेक्ट माहिती भेटणार. त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्हाला म्हणजे ताबडतोब सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला दणदिशी त्याचा घंटा वाजवून द्यायचा आहे. जेणेकरून याच्यापुढील तुम्हाला जे पण काही व्हिडिओ येतील ते खंदिशी तुमच्या मोबाईलवर वाजतील आणि तुम्हाला पट्टदिशी माहिती मिळण्यास मदत होईल मित्रांनो. चला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना आणखीन वेळा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब मात्र जरूर करा. ठीक आहे. चला धन्यवाद मित्रांनो.